पिंपरी मार्केटमध्ये भर दिवसा बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन व्यापाऱ्यावर गोळीबार केला। या घटनेत व्यापारी तरुणाच्या पायाला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे। गोळीबारात व्यापारी जखमी झाला आहे। पिंपरी पोलीस घटनास्थळी लगेच दाखल झाले होते आणि त्यांनी तपासाला सुरुवातही केली आहे। मात्र गोळीबार का झाला हे तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे। शीतपेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्याने भर दिवसा मालकाच्या गळ्यातील सोनचाकळी हिसकावण्याचा प्रयत्न केला। मात्र मालकाने प्रतिकार केल्याने चोरट्याने गोळीबार केला। जांघेत गोळी लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे। ही घटना शुक्रवारी 1 ऑगस्टला दुपारी 1:30च्या सुमारास पिंपरी कॅम्पात साई चौकाजवळ घडली। पिंपरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। दुपारी 1:30च्या सुमारास थंड पेय घेण्याच्या बहाण्याने एक जण तेथे आला। भावेश त्याला थंड पेय देत असताना चोरट्याने गळ्यातील सोन्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला। चोरी करणाऱ्या व्यक्तीला भावेश याने विरोध केला। त्यावेळी झालेल्या झटापटीत सोनसाखळी तुटली। त्यामुळे अर्धी तुटलेली सोनसाखळी घेऊन चोरटा पळू लागला। मात्र भावेशने त्याचा पाठलाग सुरू केल्याने चोरट्याने त्याच्या दिशेने गोळी झाडली। ही गोळी भावेशच्या पायाच्या जांघेत घुसली। त्याही अवस्थेत भावेशने दगड उचलून चोरट्याच्या दिशेने मारला। मात्र चोरटा पुढे जाऊन दुचाकीवरून पसार झाला। सर, नेमकं काय प्रकार घडलाय? कोणत्या तरुणावर फायरिंग झालेली आहे? कुणी केली, काय माहिती मिळत आहे आणि कशा दृष्टिकोनातून तपास सुरू आहे? ही आता 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यानची घटना आहे। याच्यामध्ये जी प्रत्यक्षदर्शी याच्यातले जे काही ते नागरिक उपस्थित होते त्यांच्या सांगण्यानुसार एक व्यक्ती मोटरसायकलवरती आलेला होता आणि त्यांनी ही फायरिंग केल्याचं समजतं। याच्यातली जे जखमी आहेत भावेश, तर त्यांना एक खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत। त्यांच्याशी त्यांचं सर्व सविस्तर स्टेटमेंट घेतल्यानंतर हा गुन्हा का घडला किंवा याच्यामध्ये काही त्यांच्या परिचित लोक आहेत किंवा याचा हेतू काय याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळेल। सर, प्रायमरी इंटेन्शन काही कळला का? कारण की जो हे आहे इंजुअर्ड आहे त्याच्या गळ्यातली सोन्याची ऐवज त्यानं पडवलं असं म्हणजे समोर येत आहे माहिती। प्राथमिक माहितीमध्ये तशी आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे। त्या अनुषंगाने आपण आपल्या 10 टीम याच्यामध्ये कार्यरत आहेत, क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या मिळून। तर याच्यामध्ये आरोपीचा लवकरच शोध लागेल याची आम्हाला खात्री आहे। सर, जे इंजुअर्ड आहे याचं काही असं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, की तो असं प्लेन व्यापारी आहे त्याविषयी, किंवा काही वेगळा एंगल पण असू शकतो गोळीबाराचा? नाही, आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच आपल्याला समजतील। त्यांच्यावर तातडीने त्यांच्या तब्येतीसंबंधी उपचार चालू आहेत। जसे त्यांचे उपचार संपतील डॉक्टरांकडून आपल्याला परवानगी मिळेल, आपण त्यांचं स्टेटमेंट घेऊ। सर, परिसरातील जे नागरिक आहेत ते गोळीबार झाल्यानंतर दहशतीमध्ये आहेत, नेमकं त्यांना काय आव्हान कराल? काही घटना घडलेली आहे, काय आव्हान कराल आणि कशा दृष्टिकोनातून पोलीस तपास करायचा तर आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यात? या संदर्भाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आमच्या जसं आता सांगितलं आमच्या 10 टीम याच्यामध्ये कार्यरत आहेत। आम्ही आरोपीला लवकरच ताब्यात घेऊ आणि त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल। या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। मात्र भर दिवसा भर बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। व्यापारी तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील स्थानिक नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी केली आहे। मात्र चोरीच्या उद्देशाने हा गोळीबार केला की दुसऱ्या कोणत्या कारणास्तव हे चौकशी अंती समोर येण्याची शक्यता आहे। मात्र भर दिवसा बाजारपेठेत व्यापारी तरुणावर गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। व्यापारी तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, गोळीबार करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत। गंभीर जखमी झालेल्या भावेशला तातडीने पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झालं। भावेशवर सायंकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। चोरट्याच्या मागावर पोलिसांची 10 ते 12 पथके पाठवण्यात आली आहेत। तसेच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदीही लावली आहे असं पोलिसांनी सांगितलंय।
शगुफ्ता शेख, लोकमत.com, पिंपरी चिंचवड.